पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात नवं वळण मिळाले। शवविच्छेदन अहवालानुसार तिचा मृत्यू मारहाणीमुळे झाल्याचं आता स्पष्ट झाले। भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी हत्येचा आरोप करत म्हटलंय की आरोपी राजेंद्र हगवणेला योग्य शिक्षा होईल। तो कुणाच्या कितीही जवळचा असला तरी मुख्यमंत्री त्याला सुटू देणार नाहीत। चांदीच्या गौरी मागितल्या, मग चांदीची भांडी मागितली, मग आता फॉर्च्युनर गाडी, त्याच्यावर 51 तोळे सोनं। अरे काय चाललंय? आपण सुद्धा आपल्या मुलींना स्वतःच्या पायावर उभं करतोय, हे असल्या लांडग्यांना कशासाठी पोरी द्यायच्या? आपल्या मुली ज्या बोलतात ते तुम्ही ऐका, पालक म्हणून आपण ऐकलं पाहिजे। पोरीला त्रास होतोय, तात्काळ त्याच्यावरती काहीतरी ॲक्शन घेतली पाहिजे। पण या हैवानांना, या राक्षसांना, या हरामखोरांना शिक्षा झाल्याशिवाय आम्ही सुद्धा शांत बसणार नाही। हे देवेंद्र फडणवीसांचं राज्य आहे। आमचा देवाभाऊ हा असल्या नराधमांना, कोणी कितीही जवळचा असला, बार मांडीला मांडी लावून बसणारा असला तरी त्याला सोडणार नाही। वैष्णवीला न्याय मिळेपर्यंत आम्ही त्याचा फॉलोअप करू। वैष्णवी ही फक्त तिच्या आईवडिलांचं आडनाव बहुतेक कसपटे आहे, त्यांची मुलगी नाही तर ही या महाराष्ट्राची मुलगी आहे। आज सुद्धा 21व्या शतकामध्ये हुंड्यासाठी ज्या पद्धतीने मुलींना मारलं जातंय, त्यांना मरण्यासाठी प्रवृत्त केलं जातंय। अरे तिच्या 9 महिन्याच्या लेकराचा पण कोणी विचार केला नाही। आणि त्या बाईला म्हणजे तिला ज्या पद्धतीने टॉर्चर केलं गेलं ते अतिशय अमानवीय आहे। पुणे पोलिसांशी मी बोलली आहे, DCPंशी तिथल्या, आणि त्यांनी मला सांगितलं की मुलगा स्वतः म्हणजे तिचा नवरा, वैष्णवीचा नवरा, वैष्णवीची सासू, वैष्णवीची नणंद यांना अटक केलेली आहे। तिचा सासरा म्हणजे राजेंद्र हगवणे आणि त्याचा दुसरा एक मुलगा सुशांत बहुतेक नाव आहे हगवणे, हे दोघं फरार आहे। पण मी तुम्हाला विश्वासाने आणि जबाबदारीने सांगते, लवकरच ते पकडले जातील। कुठल्याही पद्धतीची क्षमा होणार नाही, कितीही जवळचा असू दे त्याला क्षमा नाही। हे देवेंद्र फडणवीसांचं राज्य आहे, हे महायुतीचं सरकार आहे आणि आमचा देवाभाऊ हा असल्या नराधमांना, कोणी कितीही जवळचा असला, मी पुन्हा जबाबदारीने सांगते, पार मांडीला मांडी लावून बसणारा असला तरी त्याला सोडणार नाही। आणि वैष्णवीचा जो हा बदला आहे तो घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही। आज आमच्या एका मुलीसोबत असं झालंय, राज्यातल्या आईवडिलांनाही मला कळकळून सांगायचंय, अरे हे हैवान लोक आहेत। आपल्याला पहिल्याच वेळेला कळलं कशा पद्धतीने सोन्याच्या गौरी मागितल्या, चांदीच्या गौरी मागितल्या, मग चांदीची भांडी मागितली, मग आता फॉर्च्युनर गाडी, त्याच्यावर 51 तोळे सोनं। अरे काय चाललंय?